म्हणजे कसं आहे माहितीये काय, आता लोकांचा जरी बघितलास ना तर सिरियस गोष्ट कोण बघणार नाही. बरोबर आहे. तू जर इन शर्ट करून इज्जतीच सांगतेस लोकांना की इथं कचरा टाकू नका तर टाकणार, तर लोक टाकणार. तू ज्याच्यावर हे केलेस ना आयडी त्याच्यावर काहीतरी वर्क कर, कारण ही नवीन आयडी त्याच्यावर तुला ₹1 पण भेटणार नाही. तुझं सगळं पहिल्यापासून चालू आहे, म्हणजे $1 पहिला. आता जे एवढे $100 पूर्ण डन होत आले होते ते आयडी गेली. हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर आजचा विषय असा आहे की माझी जी बहीण आहे, म्हणजे मागे मुंबईला आलो होतो बुलेश्वर मार्केटला प्री वेडिंगला, त्या बहिणीचं आज लग्न आहे. तर आज लग्नाला जातो आहे. तर तिथे बघू, सूरज वगैरे येणार आहेत, सर्व आहेत, मुंबईतले भाऊ पण आलेत, पुष्पक पण आला आहे. तर बघू विषय कसा काय होते पुढे. आणि तुमच्यासाठी एक बॅड न्यूज आहे, म्हणजे माझी बॅड न्यूज आहे, ती तुमच्यासोबत शेअर करायची आहे, पण ती आता नाही तर पुढच्या ब्लॉगला शेअर करेन. तर चला जाऊ, उशीर पण झाला आहे खूप, आणि भेटू थोड्या वेळात. फायनली आलो इथे आणि कॅमेरा रेडी केला आहे. ब्राईडची एंट्री झाली, म्हणजे बहिणीची एंट्री झाली माझ्या. आणि डेकोरेशन बघा, अजून लाईटचा काय पत्ता नाही, पण लोकेशन बाप आहे, प्रॉपर गाव असं वाटतं. अजून तयारी चालू आहे इकडे. बोल ना, काय नाही बोल. त्या सोन्याचे गुंतन बनविले हृदय नवरीला, त्या सोन्याचे गुंतन बनविले हृदय नवरीला. वाटेवरचा ते श्री अंबा काय मोर फुलेला, वाटेवरचा ते श्री अंबा काय मोर फुलेला. त्या देवरचा केशरी आंबा काय मोर फुलेला, वाटेवरचा केशरी आंबा काय मोर फुलेला. आरती घेऊनी उभी आहे मंडपात, आरती घेऊनी उभी आहे मंडपात, आरती घेऊनी उभी आहे मंडपात, आरती घेऊनी उभी आहे मंडपात. लग्नात आता आलाय तो चिपळूणचा बघण्या, तो दाखवता बघा काय भावाचा लुक बघा. बघता काय सगळे भाई एकदम फॉर्मल ड्रेसिंग करून आले आणि काहीतरी युनिक भावा. युनिक नाव काय हे बामण्या, कम टू कोकण. तुझा लुक 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 कसा आहे, म्हणजे काय काय करायचं युनिक काय त्याच्यामध्ये? म्हणजे कसं आहे माहितीये काय, आता लोकांचा जरी बघितलास ना तर सिरियस गोष्ट कोण बघणार नाही. बरोबर आहे. तू जर इन शर्ट करून इज्जतीच सांगतेस लोकांना की इथं कचरा टाकू नका तर टाकणार, तर लोक टाकणार पण, आणि लोक व्हिडिओ बघणार पण नाही. मग हा जरा कॉमेडी आहे ना, लोक बघतात आणि ऐकतात पण, म्हणजे कसं जरा त्यांचं मनोरंजन पण होतं आणि त्याच्यातनं मेसेज पण जातो. हे बघ कशी बघता, हे बघा लगेच, काहीतरी बघतात, हा काहीतरी हे बघ हे बघ हे बघ. तर भारी वाटलं भावा तुला भेटून, मस्त ड्रेसिंग तुझी मस्त वाटले भावा, एक नंबर अट्रॅक्टिव्ह, सर्वांचं लक्ष वेधून घेतलंस तू. अरे थँक्यू भावा, लव यू. परत येत राहा. आणि पहिली भेट आपली ना, पहिली भेट आहे. आणि भाव आहे ना, भाव आपला भाव आहे, आपला चिपळूणचा फोटोग्राफर आहे. कोणाची लग्न बिग्न कच्चून ऑर्डर द्या, कच्चून ऑर्डर द्या, जो खदलवून टाका. झोप ऑर्डर पाहिजे, ऑर्डर म्हणजे पावसात झोप गेल तो बेडका सारखा, जो मध्येच बाहेर जायचा मध्येच आत जायचा. ठीक आहे, डन. थँक्यू. चालू आहे फुल मजा. यांचं आता लग्न झालेलं आहे आणि तुम्हाला दादा नाही काय लव्ह मॅरेज आहे काय? काहीतरी आहे बघा, काहीतरी लव्ह म्हणजे पटवून ठेवा. पोरींचा दुष्काळ पडलाय, नाही तर असाच काय. आपला भाऊ पण आहे, कोण असं तुम्हाला 24 तास तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल. काय समाज न्यूज हो, नाच करू नका. हॅलो गाईज, आता आलो केपी मध्ये वेडिंग शूट करून. आणि तुम्हाला एक जी न्यूज सांगणार होतं, बॅड न्यूज, ती अशी आहे की माझं चॅनल डिमॉनिटाईज झाले. तुला काय झालं, तो का रडतोय? रडू बिडू नको. पैसे गेले 5,000 रुपये गेले. ए अरे खरी गोष्ट आहे, खोटं नाही बोलत आहे मी. बिर्याणी खाणार होतो आपण. पंजाबी हॉटेलला गेलो असतो, पंजाबी हॉटेल. तर तुम्हाला मी दाखवतो लाईव्ह मध्ये. हे चॅनल आहे माझं, हे ऐका, इथं सबस्क्राईब आणि इथं डॉलरचं होतं ऑप्शन, ते पूर्ण गॅप झालं. आणि सांगतो ते विषय काय झाला. हे ऐक ना 2 मिनिटं झालं काय माहिती आहे, इथं अर्नाचा
हा तर इथं जे ह्याच्या आधी आहे ना इथं सगळं वर डॉलर वगैरे दिसतात. सगळं तर सगळं ह्याचा पहिल्यापासून प्रोसेस आले कारण साहेबांनी मोठा चूक केली की सांगतो चूक काय केली ते सांगतो. ह्याच्यात त्याचा ID आय थिंक ईमेल ID वर्क करत नव्हतं तर त्यांनी ईमेल ID चेंज केला ॲडसन्सची. तर ॲडसन्स म्हणजे काय की ॲडसन्स हे असं असतं की त्यात ते तुमचे पैसे डॉलर वगैरे साठतात. तर त्यांनी तो ID चेंज केल्यामुळे नवीन ID टाकल्यानंतर नवीन ID परत एकदा रिफ्रेशला आली. रिफ्रेशला आय थिंक म्हणजे 2-3 वीकमध्ये त्यानंतर ॲडसन्स ओपन होतो यूट्यूबचा. मग ते झालंय. मग आता जी पहिला ID होती त्याच्यावर तुझे डॉलर साठलेले ती ID जर जेव्हा येईल तेव्हाच तुझे सगळे डॉलर येतील. जोपर्यंत येणार नाही असा विषय. आता मग तोपर्यंत काय करायचं व्हिडिओ टाकायची की नाही टाकायची हे बघ विषय कसा माहिती व्हिडिओ आता टाकू नको. बेनिफिट काहीच नाही बेनिफिट काय म्हणजे तुला सांगू हेच नाही भेटणार. फॉलोअर्स फक्त वाढतील. रिफ्रेश करून दाखवताना पाहिजे कुठं वाटतं स्क्रीनशॉट वाटते. नाही ना तू ह्याचा विषय असा आहे की अंकुश ऐक का माझं आम्हाला इथे जेवण देतो केपी मध्ये एक चेटूक असा चेटूक होऊन जाईल दे आणि सगळ्यांना प्रेडेटर ते काय दे प्रेडेटू कसं तरी नाव ठेवलंयस ना कोणाचं तरी. चला काय हा चल असा विषय आहे. जर तू विषय कसा माहिती का जी ईमेल ID होतीस त्याच्यावर तू परत ओपन कर म्हणजे बघ पण नाही ते वर्क करत नव्हते रे असा विषय होता. अरे मग त्याच्यावर काहीतरी आपण सोल्युशन काढू रे. आता तू ऐका रे तू ज्याच्यावर हे केलेस ना ID त्याच्यावर काहीतरी वर्क कर. कारण ही नवीन ID त्याच्यावर तुला ₹1 पण भेटणार नाही. तुझं सगळं पहिल्यापासून चालू आहे म्हणजे $1 पहिल्यापासून. आता जे एवढे ऑलमोस्ट $100 पूर्ण डन होत आले होते. ते ID गेली सगळे डॉलर्स गायब. आता मला बिर्याणीचं टेन्शन आलं काय हम्म. परवा नव्हतो ना खायला मी. तर मोठा विषय झालेला. आता तुम्ही सांगा काय केलं पाहिजे. पण ह्याचा अर्थ मला एवढंच वाटतं की तुझी पहिली ID होती ती कर जी ओपन कर. काय येतंय ते यूट्यूबला टाक आणि पुढे टाक की हाऊ टू सॉल्व. एवढी अक्कल आपल्याला पाहिजे ते तुम्ही करा. करायची गरज आहे आता. मग काय करू मी आता व्हिडिओ टाकू की नको टाकू. व्हिडिओ नको टाकू आता. व्हिडिओ टाकून आता ही आताची टाक आता जे पण करतोय ती म्हणजे लोकांना पण समजेल काय व्हिडिओ येत नाहीत. आणि असं कर की जे तू पहिली ID टाकलीस ना तीच ॲडसनची ID ह्याला जोड आणि जो काय येतंय ना तुला ते तुम्हाला दाखव मी तुला करून देतो. ओके 7 दिवसापूर्वी पहिले व्हिडिओ टाकले होते. 7 दिवस कायच व्हिडिओ नाही. व्हिडिओ आहेत रेडी आहेत व्हिडिओ पण टाकू शकत नाही. ते आता मी सांगितलं ते तू कर. सांग मला. एक चेटूक असा चेटूक तू कोणाला विचारतोय. अरे जो स्वतःचे व्हिडिओ एडिट करायला जमत नाही त्याला स्वतःची व्हिडिओ एडिट करताना वाट लावणार नसती. आजची व्हिडिओ डिलीट केला ना त्याला काय विचारतोय. हा ओके समजलं तुला. अरे हसतोयस का. अरे खरं बाबा माझा युट्यूब चॅनल गेलं म्हणजे डिमॉनिटाईज झालं. म्हणजे मी व्लॉग टाकू शकतो पण त्या व्लॉग मध्ये माझा बेनिफिट काहीच नाही अजिबात नाही. उद्यापासून माझ्यासोबत एक किन्नर म्हणून किन्नर नाही त्याला क्लीनर म्हणतात. किन्नर आणि क्लीनर मध्ये लय फरक आहे बाबा. किन्नर म्हणजे ड्रायव्हरच्या साईडला असतो तो. त्याला क्लीनर बोलतात. किन्नर म्हणजे माहितीये काय आजपासून गाडी मी नाही चालवत. कोणाला पण विचार भाई यांना कमेंट मध्ये सांगतील लोक किन्नर की क्लीनर. गाडीच्या जो बाजूला बसतो त्याला क्लीनर बोलतात. किन्नर म्हणजे माहिती येत नाही क्लीनर बोलता येत नाही म्हणून किन्नर म्हणतो बात खतम. किन्नरचा तुला अर्थ माहितीये काय गाडीला हात जोडून आलो. का एक नोटीस कर. काय मागाशी जो मला तर हा देवा देवा आजपासून तुझा मालक आलो. काय अंकुश चन्ने मालक उद्यापासून गाडीची चावी दे चल. हे भाई चावी भेटली इकडे बघ. कुठले गाडी नावावरती काय मग हाय कर. ब्लॉग बघ माझे नाव काय अंकुश चांदे. अरे भाई बस 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 नाही बघत. नाही बघत बघतो बोलला. तू पण बघतोस. किती ब्लॉक टाकला सांग जरा. मग तू खरं बाबू ब्लॉक तो त्याला विचारलं बघतो नाही बोलतो. ऐकलंच नाही नाव हा बघतो. नाही सांगितलं. सांगितलं त्यांनी मला सांगितलं. बघतोस ना तू. विसरत माझं चॅनल गेलं भावा. चायनीज गेले डिमॉनिटाईज झालं. हॅक केलं वाटतं. हॅक नाही जे डॉलर बिलर यायचे ते सगळे बंद झाले. कायच नाही माहिती. सबस्क्राईब किती माहिती काय 6,000 आहेत. 6,000 6,000 मी माझ्या पिगी बँक मध्ये पण एवढे पैसे नाही. हा मग तेवढे माझे सबस्क्राईबर आहेत बाबा. खरं बाबा गेले माझे चॅनल. उद्यापासून मी असे व्हिडिओ टाकणार नाही. असतील 9,000.
तू पैसेवाला आहेस रे. कामाला ठेवशील कामाला ठेवशील तुझा पगार किती आहे 9,000. कुणाला तुला नाही माझ्या गल्ल्यातले आहेत पैसे. तुला बारक्या पोरांच्या पैशावर तुझं डोळा काय रे. कोणाला कोणाला नको रे मोठा इकडे सांगतोय. तुझ्यापेक्षा मोठा आहे ना तो. असू दे बरोबर आहे. असं नाही बोलायचं. हे खरं आहे तेच बोलतो बरोबर असं नाही बरोबर आहे खरं आहे तेच खरं आहे असं नाही बोलायचं बोल. नाही, मोठा आहे बरोबर तुझ्यापेक्षा तो. खरं आहे. हा चांगला आहे. कोण मी ना. आणि तू भाऊ 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 तो पण चांगला आहे. चांगला आहे तसं नाही माहिती चांगला असं नाही बोलायचं रे. मोठ्या माणसाला असं नाही बोलायचं. दादा बोलायचं. पण तुझी हाईट लय छोटी आहे. असं ते मला लहानपणी मम्मीने कॉम्प्लेन दिलं नाही ना मला. मम्मीने मला लहानपणी कॉम्प्लेन नाही दिलं ना म्हणून माझी हाईट छोटी आहे. तुझी पण आहे. तुझी पण आहे. हा बघ तू मला लागतोस कोणा सोबत. हा बघ एवढंच लागतोस तुम्हाला एवढंच. हा काय आणि तू मला बोलतो माझी हाईट छोटी आहे. कांद्याच्या वरती आहे. कोण ही बघ. बघ हा बघ एवढा आहे. खाली हात कर नका. बाय बाय. अरे हे बघ असू दे ना. आपलं हे सुरेश बरोबर प्रकट झाले काय काय सुरू बरोबर काय सुरू बरोबर काय बोललास. ते काय नाव आहे हे नाव एवढं टाकलंय कधी धुतलं तुझी गाडी कधी धुतो का विचार करा तिथे हा ती बघ सोडली त्या लहान पोरांची पेप्सी तिथे सोड रे. तर ही व्हिडिओ टाकतोय शेवट म्हणजे आज टाकतोय. त्याच्यापर्यंत बघू काय होतंय. ब्लॉगमध्ये सॉरी चॅनलमध्ये डॉलर वगैरे येत आहेत काय डिमॉनिटाईज झालेलं परत मॉनिटाईज होते काय. तर तुम्ही कमेंट करून सांगा मी काय करू. व्हिडिओ टाकू की नको टाकू की मॉनिटायझेशनची वाट बघू. मला पेप्सी मला पेप्सी मला पेप्सी कुठे आहे एवढ्याकडे जायचं काय. बघितली मी. काय बघितलं थँक्यू थँक्यू हात मिळव. तुला नंतर चालेल. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बघू व्लॉग येईल की नाही येईल. जर मॉनिटाईज झालं तर येईल नक्की. मला ते पट्टे घालून फिरा बाय कर बाय. बाय. अरे असं कर बाय. भाऊ त्या माझ्या गाडीतला पण